नमस्कार मित्रांनो, मी विशाल गोटुगडे बोलतोय. मित्रांनो, मी सकाळीच तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला होता की ही कॅन्डल जी आहे ती मोरुबुजू कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलला जेव्हा हाय ब्रेक करेल तेव्हा मार्केट वरती जाणार. मार्केटने एक रेंज बनवली आणि मार्केट ही बघा, ही छोटीशी रेंज बनवली मार्केटने. मार्केट खालती आला, वरती गेला, खालती आला, वरती गेला. पण जेव्हा त्यांनी फर्स्ट कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिली तेव्हा मार्केट वन वे वरती गेला. हे बघा, वन वे खूप छान असा ब्रेकआउट दिला आहे. फक्त तुम्हाला वेट करायचं आहे. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा वेट करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला चांगला ट्रेड मिळू शकतो. फक्त याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये आपण अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन करून ट्रेड घेतो आणि आपण थोडासा लॉस घेतो. ठीक आहे, तुम्ही जरी ट्रेड घेतला असेल ना तर तुम्हाला एका लेवलपर्यंत थांबायचं आहे. तुम्हाला याच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिला असता ह्या लाईनच्या खाली तर मार्केट बेरीज झाला असता. पण मार्केटने एक रेंज बनवली. कॉलर आणि बायरला इथे त्यांनी थोडंसं घाबरवलं आणि नंतर जेव्हा मार्केट वरती निघाला तेव्हा एक मार्केटने बुलिश मूव्ह दिला. पण याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे. ठीक आहे, मार्केट थोडासा घाबरवणार पण आपल्याला घाबरायचं नाही आहे. इथे आपल्याला थोडंसं स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला क्वांटिटी मॅनेज केली पाहिजे. तुम्हाला जर इथे क्वांटिटी तुमच्या आवाक्यामध्ये असेल, तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही इथे उभे राहिला तर तुम्ही इथे लॉस घेऊन बाहेर निघणार. मार्केट तुम्हाला बाहेर काढणार आणि नंतर वरती जाणार. आता इथे घाबरायची गरज नव्हती. मार्केटने पहिला लो बनवला, नंतर त्याच्यावर लो त्याच्यावरती बनवला, त्याचा लो त्याच्यावरती बनवला आणि मार्केटने जसा हाय काढला तसा पहिला मार्केटचा रेजिस्टन्स हाच होता. परफेक्ट मार्केटने त्या रेजिस्टन्सला काढला. मार्केटने एक हाय केला. कालच्या हायपाशी मार्केट पोहोचला मित्रांनो. ही बघा, हा एक चांगला सपोर्ट होता. हाच एक चांगला सपोर्ट होता. मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला असता तर एक्झिट करायला ओके. मी सुद्धा इथेच ट्रेड घेतला होता. पण मी ह्या सपोर्टची वाट बघत होतो की हा सपोर्ट ब्रेक करतोय का. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत घाबरायचं नाही. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत घाबरायचं नाही. पण तुम्हाला तुमची क्वांटिटी मॅनेज असली पाहिजे. जर तुम्ही ओव्हर क्वांटिटी घेतली असेल तर तुम्ही तिथे बाहेर पडणार, कारण तुम्हाला लॉस तेवढा दिसणार. सगळा खेळ क्वांटिटीचा आहे मित्रांनो. तुम्ही किती होल्ड करू शकता. जर तुम्ही होल्ड करू शकत नाही तर मार्केट तुम्हाला इझिली खाऊन टाकणार. मार्केटने जेव्हा हाय ब्रेक केला, मार्केटने जेव्हा हा हाय ब्रेक केला, हा एक चांगला रेजिस्टन्स होता. मार्केट जेव्हा इथून वरती निघाला, मार्केटने जेव्हा हा बघा, इथून एक अशी एक ट्रेंड लाईन तुम्ही मारू शकता. मग जेव्हा वरती निघाला, हा रेजिस्टन्स जसा ब्रेक केला मार्केट वरती गेला. मार्केटने परत हा रेजिस्टन्स फेस केला. पण मार्केट जेव्हा खालती आला, जेव्हा मार्केट इथून खालती आला तेव्हा हा सपोर्ट घेतला मार्केटने. हा सपोर्ट घेतला आणि हा सपोर्ट घेऊन मार्केट परत वरती. मग तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आहे. स्टॉप लॉसची खरी जागा ही आहे. मार्केट जेव्हा वरती गेला तर स्टॉप लॉसची जागा ही आहे. ठीक आहे मित्रांनो, मी पण आता नवीन आहे, नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे. जसं जसं मला येत जाईल तसं तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईन. तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन. जर माझ्याकडून चूक होत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता की सर तुमचं हे चुकतं आहे. तुम्ही मला सांगू शकता तर मी माझी चुकी सुधारेन. मी सुद्धा काही लोकांचे व्हिडिओ बघूनच शिकतो आहे. जसे घनश्याम सर आहेत, त्यांचा व्हिडिओ बघून मी शिकतो आहे. सागर नाईक आहेत पनवेलचे, त्यांचा व्हिडिओ बघून मी शिकतो आहे. तर असं थोडं 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 शिकतच माणूस पुढे जाणार. कोणी आईच्या पोटातून शिकून आलेला नाही. हे तुम्हाला बघूनच शिकता येणार. तुम्हाला सकाळीच बोललो होतो की ही कॅन्डल ही मोरुबुजू कॅन्डल आहे.
बुलिश मोरुबुजू. त्यासाठी तुम्हाला थोडंसं शिकावं लागेल. हळूहळू शिकून तुम्ही प्रोग्रेस करू शकता मित्रांनो. फक्त तुम्हाला ते दिसलं पाहिजे. आता मला याच्यामध्ये दिसत होतं मार्केट बघा, मार्केट खालती आला, ओके, मार्केट खालती आला, पण परत इथे सपोर्ट घेऊन वरती गेला, परत खालती आला, परत सपोर्ट घेऊन वरती गेला, परत खालती आला, परत सपोर्ट घेऊन वरती गेला. पण त्यांनी हा सपोर्ट ब्रेक नाही केला. हा सपोर्ट जर ब्रेक केला असता तर मी पण निघून गेलो असतो त्या ट्रेडमधून, मी पण एक्झिट झालो असतो. पण मार्केटने सपोर्ट ब्रेक नाही केला, मार्केटने हाय ब्रेक केला. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला बघून 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 तुम्ही शिकणार, जरूर शिकणार. फक्त तुम्हाला थोडासा टाईम द्यायचा आहे शिकण्यासाठी. काही नाही, ऑप्शन बाईंगसुद्धा सोपं आहे. फक्त तुम्हाला क्वांटिटी मॅनेज करायचं आहे. सगळा खेळ क्वांटिटीचा आहे. जर तुम्ही क्वांटिटी मॅनेज करत नाही, तुम्हाला झिरो, तुम्हाला लॉस घ्यायचाच आहे आणि मार्केट तुम्हाला बाहेर काढणार. बघा मार्केटनी, मी तुम्हाला सांगितलं कालच्या हायपर्यंत जाऊ शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, मार्केट कालच्या हायपर्यंत जाऊ शकतो. मार्केटचा हाय आणि लो, कालचा हाय आणि कालचा हाय आणि कालचा लो हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मार्क करून ठेवा जा. हा मी मार्क केलेला आहे. हा कालचा लो आहे आणि हा कालचा हाय आहे. जर मार्केट बुलिश आहे तर तो वरती जायचा प्रयत्न करणार, त्या रेंजपर्यंत जाणार म्हणजे जाणार. आणि आज मार्केटने तेच केलं. फक्त तुम्हाला वेळ द्यायचा मित्रांनो, शिकणार तुम्ही. मी पण शिकण्याच्या स्टेजमध्ये आहे. मी काय खूप मोठा ट्रेडर नाही आहे. मी पण शिकतोच आहे. मी माझ्या मुलाकडून शिकतो. माझ्या मुलाने ट्रेनिंग घेतलेली आहे. तो पण काही मला गोष्टी सांगत असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. मार्केटने हायर हाय पॅटर्न बनवला, तिथे घाबरायचं नाही. मार्केटने इथे एकदा हाय करायला सुरुवात केली, तुमचं स्टॉप लॉस तुम्हाला ट्रेल करायचं आहे. परत स्टॉप लॉस इथे, नंतर स्टॉप लॉस इथे. तर तुम्हाला बघायचं आहे की मागे सपोर्ट कुठे आहे. मागे बघा सपोर्ट या इथे आहे. भले तुमचा स्टॉप लॉस इथे आहे, तर तुम्ही या रेंजपर्यंत थांबू शकता, ह्या रेंजपर्यंत. अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे, हळूहळू आपल्याला समजतील. हळूहळू मी सुद्धा शिकतो आहे. काही लोकांचे व्हिडिओ बघून बघून मी सुद्धा शिकण्याच्या स्टेजमध्ये आहे. बस तुमचा आशीर्वाद असू द्या. असेच छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाईल. कॅन्डलस्टिक पॅटर्नची तुम्हाला सांगत जाईल. माझ्याकडून चुकत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, सर तुमचं हे चुकलं आहे, म्हणजे मी त्यामध्ये मी प्रोग्रेस शिकण्याचा प्रयत्न करेन. बस एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय, जय हिंद.